डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी 1 सप्टेंबर रोजी आश्रमशाळेतील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। गळफास घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असताना काही विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। रानशेत आश्रमशाळेत 10वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सकाळच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे। विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर येत नसल्याचे दुसऱ्या विद्यार्थिनीने तिला हाक मारून बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी विद्यार्थिनी ही बाहेर येत नसल्याने दुसऱ्या विद्यार्थिनीने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थिनीच्या लक्षात आले। तिने याविषयी कर्मचारी आणि शिक्षक वृंदला याची माहिती दिल्यानंतर उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला खाली उतरवले असता ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात आले। कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून येथे प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढे सेलवास येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। आज ह्या आश्रमशाळा रानशेत या ठिकाणी मी भेट दिली आणि सकाळी हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मला डॉक्टरांकडून कळालं की या ठिकाणी आश्रमशाळा रानशेत या ठिकाणी एका 10वीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही खरं तर घटना आहे, ही दुर्दैवी आहे। या ठिकाणी खरंच जे आज लहान लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि अशा ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात। खरं तर ही दुर्दैवी घटना या शिक्षकांनी आणि शाळेचे जे ट्रस्टी आहेत यांनी खरं तर ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की आताच आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सगळ्या देशभरात लहान मुलांवरती अत्याचार वगैरे ज्या घटना होतात, अशाच ह्याला अनुसरूनच ही आत्महत्याची एक दुर्दैवी घटना हे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन आणि ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। हे गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।